श्री महाकाल जय आदिशक्ती भगवती जय माँ कामाख्या। आज धन स्थिरतेसाठी कामाख्या सिंदूरचा कसा उपयोग केला जातो त्याबद्दल माहिती देणार आहे। अभिमंत्रित ओरिजिनल कामाख्या सिंदूर तुम्ही घ्यायचा आहे आणि तो सिंदूर तुम्हाला तुमच्या कॅश बॉक्समध्ये, तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये एक स्त्रीयंत्र घेऊन स्त्रीयंत्राच्या समोर तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे एका हिरव्या कपड्यावर। आणि तो कामाख्या सिंदूर स्त्रीयंत्रासमोर ठेवण्याच्या आधी तो हातात घेऊन तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करायची की तो कशासाठी घेतलेला आहे। धन स्थिरतेसाठी, धन स्थिर राहायला पाहिजे किंवा पैशाचा सोर्स तुमच्याकडे निर्माण झाला पाहिजे, तुमचे कस्टमर वाढलेत, जर तुमचा धंदा असेल, व्यापार असेल, तुमचे कस्टमर वाढले पाहिजे, पैशाची आवक वाढली पाहिजे आणि धन स्थिर राहायला पाहिजे, वायफळ खर्चाचं प्रमाण कमी झाला पाहिजे, अशी धनासंबंधी जी पण तुमची इच्छा ती व्यक्त करून तो कामाख्या सिंदूर तुम्हाला तिथं ठेवून द्यायचा आणि त्याच्या बाजूला एक अत्तरची बाटली ठेवायची। कुठच्याही प्रकारचा अत्तर असेल, सेंटची नाही ठेवायची, अत्तरची ठेवायची, अत्तरची बाटली ठेवून द्यायची आणि ही अत्तरची बाटली तुम्हाला दर अमावस्येला चेंज करायची, बदलायची। बस एवढं करायचं। याच्याने तुमचे ज्या आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू सुटणं चालू होऊन जाईल आणि घरामध्ये धन स्थिर राहणं सुरू होऊन जाईल, धन स्थिर राहील तुमच्या घरामध्ये। तर हा एक धन स्थिरतेचा एक कामाख्या सिंदूरचा उपयोग तुम्हाला सांगितलेला आहे, तो उपाय सांगितलेला आहे। तर तुम्ही ह्या अशा पद्धतीने कामाख्या सिंदूराचा उपयोग करून घरामध्ये धन स्थिर करू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा। जय श्री महाकाल जय आदिशक्ती भगवती जय माँ कामाख्या।